यवतमाळच्या लोहारा परिसरात एमआयडीसी केवळ नावालाच आहे की काय असा सवाल विचारला जातोय। कारण इथं बोटावर मोजण्या इतकेच उद्योग सुरू झाले। नेमक्या कोणत्या समस्या आहेत या यवतमाळच्या एमआयडीसी मध्ये पाहूयात या रिपोर्टमध्ये। 40 वर्षांपूर्वी लोहारामध्ये यवतमाळ एमआयडीसी सुरू झाली। इथं 644 हेक्टर जागा उद्योगासाठी आरक्षित आहे, पण फक्त बोटावर मोजण्या इतकेच उद्योग सुरू आहेत। तर काही वर्षांपूर्वी सुरू झालेले निम्मे उद्योग बंद पडलेत। त्याला कारण ठरलंय मूलभूत सुविधांचा अभाव। वीज, पाणी, ड्रेनेज सारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं उद्योजकांना उद्योग सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत। यवतमाळच्या एमआयडीसी परिसरात अनेक उद्योग आले आणि त्या उद्योगाला आता कुठेतरी चालना मिळताना दिसत नाही। एकंदरीत पाहिलं तर या एमआयडीसी परिसरामध्ये अनेक प्रॉब्लेम आहे, अनेक समस्या आहे, ती निकाली निघताना दिसत नाही। जिल्हा उद्योग मित्रची जी 9 तारखेला मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि ज्या ज्या समस्यांच्या निवारण डिस्ट्रिक्ट लेवलला करू शकतो ते आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला सॉल्व्ह करू आणि जे राज्य पातळीवर जे मुद्दे पाठवायचे असतील त्याच्यासाठी पण डिस्ट्रिक्ट लेवलवरून आम्ही त्याचा पाठपुरावा कंटिन्यूस करणार आहोत। एमआयडीसी मध्ये भूखंड घेतला असला तरी प्रत्यक्षात उद्योग उभारताना उद्योजकांना तारेवरची कसरत करावी लागतीये। मध्ये लागणार रोड, पाईप, वॉटर सप्लाय आणि इलेक्ट्रिक हे 3 बेसिक नीड कधीही कुठेही प्लॉट अलॉट करताना असल्या पाहिजे, नाही तर इंडस्ट्री इन्व्हेस्टरला खूप त्रास होणार आहे याच्यात। उद्योग म्हटल्यानंतर त्याला ट्रॅफिक भरपूर राहतं आणि आमच्या इथे जेवढी वर्दळीचं ठिकाण असल्यामुळे दळणवळण ह्या हेवी लोडेड मालमध्ये येतो। जे काही वाढत्या चोऱ्या आहेत त्या रोखण्यासाठी आम्ही एमआयडीसीला पोलीस स्टेशन मागणी केली होती, पण आमच्या उद्योगाशी संबंधित जेवढी तक्रारी आहे ते आम्हाला वळगावला द्यावं लागतं। यवतमाळ एमआयडीसी मधील या समस्यांविषयी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक होणार आहे। त्यामध्ये उद्योजकांच्या समस्यांवर चर्चा होईल। पिकांवर जे औषधी लागतं, प्लांट ग्रोथ प्रमोटर, त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट, याचीच फॅक्टरी इथे उभी करतो आहे। 3 महिन्यापासून काम चालू केलं मी, पण समस्या जेवढ्या आहे की त्याला पुरून कसं उरता येईल हे काही समजून नाही राहिलं। 1980 साली ही एमआयडीसी सुरू झाली होती। दुसऱ्या फेजमध्ये भोयर इथं विस्तार झाला, पण उद्योगांची भरभराट करून तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा असेल तर इथल्या समस्या सोडवणं गरजेचं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।